नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे. आजचा घटक आहे सूत्रसंचालकाने सदैव सकारात्मक विचार ठेवावेत. सकारात्मक विचार जर तुम्ही ठेवला तर तुमच्या सूत्रसंचालन या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रदीर्घ वाटचाल करू शकता. तुम्ही यशस्वीपणे सूत्रसंचालकाचं काम तुम्ही करून दाखवू शकता. सकारात्मक विचार येण्यासाठी निवेदकानं नेमकं काय करावं याबद्दलच्याच टिप्स या व्हिडिओच्याद्वारे मी आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगतोय की सकारात्मक विचार येण्यासाठी मी स्वतः या बाबी केलेल्या आहेत आणि या बाबी केल्यामुळे सूत्रसंचालकांमध्ये सकारात्मक भावना, सकारात्मक विचार निर्माण होतात. तर त्याबद्दलची माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे देत आहे. सकारात्मक विचारासाठी सूत्रसंचालकाने चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहावं, जे आपल्या क्षेत्रामध्ये एक चांगले व्यक्तिमत्व असलेले, प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले आणि वर्तणुकीमध्ये, आचार विचारांमध्ये जी चांगली माणसं आहेत अशाच व्यक्तींच्या सानिध्यामध्ये, अशाच व्यक्तींच्या सहवासामध्ये सूत्रसंचालकाने राहावं. जर अशा व्यक्तींचा सहवास जरी तुम्हाला प्रत्यक्षपणे लाभला नाही तरी अप्रत्यक्षपणे अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्ही राहू शकता. तसेच सकारात्मक विचार सदैव कायम टिकण्यासाठी सूत्रसंचालकाने व्यसनमुक्त प्रथम स्वतः असावं आणि आपला देखील जो जोडीदार आहे, ज्या जोडीदारावर मी फिरतोय तो व्यसन मुक्त आहे का, त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं. नाहीतर व्यसन जडले अंगी आणि आपल्या मित्राला जे व्यसन आहे तर ते व्यसन आपल्या स्वतःला लागू नये यासाठी सूत्रसंचालकाने आपल्या सहवासात असलेला जो आपला मित्र आहे, जो सहकारी आहे, तो व्यसनमुक्त आहे का. जर व्यसनमुक्त असेल तर अशाच मित्राची संगत सूत्रसंचालकाने ठेवावी. 3 नंबर आहे सकारात्मक विचार येण्यासाठी सूत्रसंचालकाने दर्जेदार पुस्तकाचं वाचन करावं. वाचाल तर वाचाल ही भावना आता प्रत्येकाने वराशी बाळगली पाहिजे. जो टिकेल, जो वाचेल तोच या क्षेत्रामध्ये टिकेल. जर तुमच्या आडातच नसेल तर तुमच्या पोहऱ्यात येणार नाही. शब्दसंग्रह जर सूत्रसंचालकाकडं साठा असला पाहिजे तर त्यासाठी त्यानं वाचन केलं पाहिजे. दर्जेदार पुस्तकं, त्याबद्दलची असणारी पुस्तकं सूत्रसंचालकाने त्याचं वाचन, त्याचं पारायण हे केलंच पाहिजे. त्याचबरोबर सूत्रसंचालकाचा चांगला आहार असावा. मी म्हणेल की सूत्रसंचालकाच्या आहारावर त्याचे विचार, त्याच्या कृती, त्याचा स्वभाव, त्याचे आचार विचार हे आहारावरती अवलंबून असतात. त्यासाठी सूत्रसंचालकाने चांगला आहार घ्यावा. आता मी स्वतः शाकाहारी आहे म्हणून मी आपल्याला सांगेल की तुम्ही मांसाहार करत असला काही ठीक नाही, परंतु शाकाहारी विचार, शाकाहारी अन्न खाल्ल्यामुळे आपले विचार देखील शांत, संयमी आणि विनम्र वृत्ती ही निवेदकाच्या, त्या संबंधित व्यक्तीच्या अंगी येत असते. त्यासाठी आपला आहार देखील सूत्रसंचालकांनो चांगला असावा. त्याचबरोबर दररोज सकारात्मक विचार टिकण्यासाठी, येण्यासाठी आपण दररोज व्यायाम करावा, प्राणायाम करा, योगासनं करा. अशा रीतीने दररोज सातत्यपूर्ण, अखंडपणे दररोज नित्य नेम ठरवा की मी दररोज व्यायाम करणार आहे आणि मी करत आहे. आणि ज्या गोष्टींपासून तुम्हाला नैराश्य येतं, ज्या गोष्टींपासून तुम्ही नाराज होता, अशा बाबींपासून तुम्ही दूर राहा आणि दूर राहायला शिकलंच पाहिजे. कारण चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळण्याचं काम करत असते. त्यासाठी सूत्रसंचालकाने चिंता न करता चिंतन करावं, मनन करावं, परंतु त्या चिंतापासून आपण दूर राहावं. हीच या बाबीतून मला तुम्हाला हे सांगायचं आहे. आणि आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही, आपल्यामुळे कोणाची प्रतिष्ठेला बाधा येणार नाही, आपल्या वर्तणुकीमुळे समाजामध्ये मूल्यांची, गुणांची प्रतिष्ठा कमी होणार नाही. या बाबीची काळजी, दक्षता ही सूत्रसंचालकाने घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या सर्व गोष्टीचा जर तुम्ही अवलंब केल्यास, सकारात्मक विचार जर तुम्ही ठेवलात तर निश्चितपणानं मी सांगेल की या सकारात्मक विचाराच्या माध्यमातून एक प्रतिभावंत, एक आदर्श, एक गुणवंत, एक सामर्थ्यवंत, एक वरदवंत निवेदक या महाराष्ट्राच्या मातीला जन्माला येतील. त्यासाठी
सकारात्मक विचार करा आणि आपल्या निवेदन क्षेत्रात टिका.